नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे इंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्मार्ट मनी कुठे आणि कसा इन्वेस्ट करतो त्याच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे। तर सगळ्यात पहिलं खूप वेळा तुम्ही असं बघितलं असेल, कोविड आला, पॅन्डेमिक आला, पण त्या पॅन्डेमिकमध्ये किंवा त्या कोविडमध्ये खूप मार्केट पडलं, क्रॅश झालं आणि परत मार्केट रिकवर झालं। पण त्याही वेळेस आपण इन्वेस्ट केलं नाही, कारण की त्यावेळेस माहीत नव्हतं कोणते चांगले शेअर्स आहे। अशा त्या शेअर्समध्ये किंवा त्या स्टॉकमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये इन्वेस्ट केला असता तर आपल्याला त्याचा बेनिफिट भेटला असता। त्याच्यानंतर परत खूप सारे वॉर झाले, जसं रशिया युक्रेनच्या वॉरच्या वेळेस पण मार्केट खूप पडलं आणि परत मार्केट रिकवर झालं। त्याही वेळेस आपल्याकडनं इन्व्हेस्टमेंट राहून गेली। तर असे काही स्टॉक असतात त्यावेळेस ॲक्च्युली 50-60% किंवा 30-40% खाली कोसळतात आणि ते परत अगेन 30-40% रिकवर होऊन जातात, पण आपल्याकडनं इन्व्हेस्ट होत नाही, कारण की अशा स्टॉकमध्ये स्मार्ट मनी इन्व्हेस्ट झालेला असतो किंवा स्मार्ट मनी ॲड झालेला असतो। त्यामुळे तसे स्टॉक एक्झॅक्टली फटाफट रिकवर होऊन जातात। पण ते कसे फाइंड आउट करायचे किंवा तो स्मार्ट मनी कुठे पैसा लावतोय? आता स्मार्ट मनी कुणासाठी DIs असू शकतं किंवा कुणासाठी फॉरेन इन्व्हेस्टर असू शकतं, ते प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी असू शकते। मी पर्सनली दोघांनाही फॉलो करते, पण जसं मी DIsला फॉलो करण्यापेक्षा फॉरेन इन्व्हेस्टरला जास्त फॉलो करते, कारण की डोमेस्टिक इन्व्हेस्टरला एक कंडिशन असू शकते, कारण की आता सध्या SIP म्युच्युअल फंडचं ऑर्डर बुक खूप मोठं झालंय आणि खूप लोक SIP किंवा म्युच्युअल फंड सिप करतात, त्यामुळे त्यांना कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट झालंय। तसं फॉरेन इन्व्हेस्टरला ती गोष्ट ॲप्लिकेबल नाही आहे, त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहे, फक्त इंडियन मार्केट नाही, त्यांच्याकडे चायना मार्केट आहे, त्यांच्याकडे US मार्केट आहे, UK मार्केट, असे भरपूर मार्केट जे मोठ्या मोठ्या लेवलला आहे। पण तरी पण ते जपान वगैरे असल्या मार्केटला सोडून इंडियामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असेल, म्हणजे तो स्मार्ट पैसा तिथे लागतो, तो स्मार्ट मनी तिथे लागतो, म्हणजे ऑब्व्हियसली त्या कंपनीमध्ये फायनान्शियली बॅलन्स शीट ह्या सगळ्या गोष्टी ओके असू शकतात, म्हणून तिथे तो स्मार्ट मनी इन्व्हेस्ट करतोय। तर प्रत्येक वेळेस जेव्हा मार्केट क्रॅश होतं तर कुठे पैसा लावायचा, कसा लावायचा, असे स्टॉक कुठून शोधायचे काहीच कळत नाही। त्यामुळे तेच कसं क्रिएट करायचं स्क्रीनर किंवा असे स्टॉक कसे फाइंड आउट करायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ हे सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मी सिंपल इथे धनचं डीमॅट अकाउंट माझं लॉग इन केलं। लॉग इन केल्यानंतर प्रोफाईलवर आले मी। प्रोफाईलवर आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे अनालिसिस स्टॉक ऑन स्कॅनेक्स ऑप्शन्स दिल्या, मला त्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर असा काही प्लॅटफॉर्म हा ओपन होतो। यावर आपण स्मार्ट मनी कसा कुठे इन्व्हेस्ट करतो, कारण की प्रत्येक वॉरमध्ये किंवा प्रत्येक डेंजर सिच्युएशनमध्ये सगळ्यात पहिलं इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर होतो आणि मार्केट कोसळतं, खूप साऱ्या कंपन्या पडतात, परत त्या रिकवर होतात 2-3 महिन्यात, एखाद्या वर्षात, आणि नेहमी आपण विचार करतो त्यावेळेस जर मी इन्व्हेस्ट केला असतं तर आता मला चांगल्या प्रकारे रिटर्न्स आले असते। पण त्या कोणत्या चांगल्या कंपन्या आहेत, ते कोणते चांगले स्टॉक आहे हे माहिती नसल्यामुळे किंवा त्याची अवेअरनेस नसल्यामुळे आपल्याकडनं इन्व्हेस्ट राहून जाते। तर तेच कसं क्रिएट करायचं स्क्रीनर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। तर इथं मी स्क्रीनरवर आले। स्क्रीनरवर आल्यानंतर सिंपल मी ते क्रिएट स्क्रीनरवर क्लिक केले। क्रिएट स्क्रीनरवर क्लिक केल्यानंतर आपण एक फ्रेश आणि नवीन स्क्रीनर क्रिएट करणार आहे। इव्हन या स्क्रीनरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून तुमच्या अकॉर्डिंग पण त्याला मॉडिफाय करू शकता, चेंजेस करू शकता। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डायरेक्टली क्लिक करून पण तुम्ही स्क्रीनर बघू शकता, किंवा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या सिस्टमवर स्वतःचं क्रिएट करून ठेवायचं असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही क्रिएट करू शकता। तुम्ही मला खूप दिवसापासून बघताय, फॉलो करताय सोशल मीडियावर, तर तुम्हाला माझी खासियत माहीतच असेल, जेव्हा कधी मी लॉंग टर्मला कोणताही स्टॉक परचेस करते किंवा घेते त्यावेळेस मी सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटल, अर्निंग त्याच्यानंतर रेव्हेन्यू ग्रोथ ह्या सगळ्या गोष्टींवर खूप जास्त भर देते। तर सगळ्यात पहिलं जेव्हा केव्हा मी कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करते तर मी मार्केट कॅपिटल मिनिमम 3000 करोड बघते, कोणी 4000 करोड बघतो, कोणी 5000 करोड बघतो, कोणी खूप ॲग्रेसिव्हली ट्रेडिंग करत असेल आणि इन्व्हेस्ट करत असेल तर ते 2000 करोड बघतं। प्रत्येकाची कंडिशन वेगळी असू शकते, पण माझी कंडिशन 3000 करोड आहे। तर मी सगळ्यात पहिले इथे आले आणि मार्केट कॅपिटलवर मी सिलेक्ट केलं आणि मी माझं मार्केट कॅपिटल, मला त्या स्टॉकमधलं मार्केट कॅपिटल हे 3000 करोडचं हवं आहे, तर मी ते 3000 सिलेक्ट केलं। त्यानंतर जसं की मी बोलले, कोणत्या पण कंपनीत जर मी इन्व्हेस्ट करत असेल तर मी रिटर्न ऑन इक्विटी बघते, म्हणजे त्या रिटर्न्स किती दिले। तर प्रत्येकाची डेफिनेशन रिटर्नची वेगवेगळी असते, पण मिनिमम हे 10% असायला हवे। कोणी 11% बघतं, कोणी 12% बघतं, कोणी 13% बघतं, बट मिनिमम रूल हा 10%चा, 10% पेक्षा नकोय कमी। त्यामुळे आपण इथे जाऊन रिटर्न, तर आपण रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न
ऑन कॅपिटल एम्प्लॉय असे 2 सेक्शनमध्ये 12% ते 10% बघू शकतो. तर मला हे दोन्ही पण गोष्टी गरजेच्या. तर इथे जाऊन मला जसं रिटर्न ऑन इक्विटी जसं मी बोलले की मला 12% हवे किंवा 10% हवे, तर मी ते माझी कंडिशन एंटर केली. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल ऑलमोस्ट 600 कंपनी इथे आल्या. म्हणजे 600 कंपनी तर आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत. त्यामुळे मी माझी रिटर्न ऑन इक्विटीची कंडिशन थोडी अजून इन्क्रीज करते, जेणेकरून त्याचा मला जास्त बेनिफिट होईल. 12% करते मी. सेम ॲज इट इज रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय, त्याच्यात पण मला 12% म्हणजे कॅपिटलच्या एम्प्लॉईच्यात पण ॲव्हरेज 12%ची ग्रोथ झाली पाहिजे. 15% पण घेऊ शकता, पण मी 12% पर्यंत फॉलो करते. हे फिल्टर अप्लाय केल्यानंतर पण माझ्यासमोर अजून 502 कंपनी येतात. आता 502 मध्ये अगेन ऑब्व्हियसली इन्व्हेस्ट नाही करू शकत. तर ते कसं करायचं, कसं फिल्टर करायचं ते अजून पुढे बघूया आपण. आता कोणत्या पण कंपनी बघते आपण इन्व्हेस्ट करत असेल तर ती कंपनी ॲक्च्युली प्रॉफिट मेकिंग पाहिजे. तिचं प्रॉफिट हे कंटिन्युअसली वाढलेलं पाहिजे. म्हणजे कंटिन्युअसली 3 वर्षापासून ते कंपनीचं प्रॉफिट वाढत असेल तर आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. काही कंपन्या एखाद वर्ष प्रॉफिट बनवतात, नेक्स्ट इयर अगेन लॉसमध्ये जातात, त्याच्या नेक्स्ट इयर अगेन थोडंसं प्रॉफिट बनवतात. असं नको. आपल्याला ती कंपनी कंटिन्युअसली लास्ट 3 इयरपासून प्रॉफिट मेकिंग पाहिजे. तर रेव्हेन्यू ग्रोथ आपण त्याची बघणार आहे. इन पर्सेंटेज बघतोय आपण. तर मी लास्ट 3 इयरची ग्रोथ फॉलो करणार. तर मी 3 इयरचा इथे ऑप्शन्स क्लिक केला. तर कोणत्या पण कंपनीची ही ग्रोथ ॲटलिस्ट मिनिमम 10%नी ग्रो व्हायला पाहिजे. पण मला लिमिटेड स्टॉक हवे आणि क्वालिटी स्टॉक हवे, तर मी 12% फॉलो करते. तर आपण 12% घेतले. तो मिनिमम ॲक्च्युली 10%ची कंडिशन आहे. म्हणजे त्यावेळेस 10% असेल तरी चालतं, पण मी 12% घेतले. एवढं घेऊन सुद्धा माझ्यासमोर 140 कंपन्या आल्या. आता हे 140मधून पण आपल्याला अजून काही फिल्टर अप्लाय करून आरामात स्मार्ट मनी कुठे इन्व्हेस्ट करतोय, कुठे लावतोय, ह्या गोष्टी आपण सर्च आरामात करू शकता. ही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा ॲडवायझरी नाही आहे किंवा मी तुम्हाला कसल्या प्रकारचं रिकमेंडेशन करत नाही. जस्ट तुम्ही तुमचं ओन डिसिजन घेऊन कशा गोष्टी क्रिएट करू शकता, कसा स्टडी करू शकता, त्याच्या रिलेटेड आपण बघतोय. कोणत्या पण कंपनीत इन्व्हेस्ट करताना मी EPS ग्रोथ पण त्याची बघणार. जेव्हा पण EPS ग्रोथ ही पर्सेंटेजमध्ये आपण जेव्हा पण बघतो तेव्हा ती 3 वर्षाची बघणार. आणि पर्सेंटेज वाईज आपल्याला मिनिमम 10% मॅटर करतं. मायनसमध्ये नको आहे, आपल्याला प्लसमध्ये हवं आहे 10% मिनिमम. म्हणजे माझी मिनिमम कंडिशन आहे. हे फिल्टर अप्लाय केलं तरी माझ्यासमोर अजून 100 स्टॉक आहे. आता हे एवढं करून सुद्धा 100 कंपनी माझ्या समोर आले. आता त्याच्यानंतर जेव्हा केव्हा मी ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करते तर सगळ्यात पहिलं जसं आपण स्टार्टिंगला बोललो होतं, स्मार्ट मनी कुठे त्याचा पैसा लावतो, स्मार्ट मनी कुठे इन्व्हेस्ट करतोय किंवा स्मार्ट मनी कुठे ॲलोकेट होतोय, ह्या गोष्टी जर समजायच्या असेल तर अगेन मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर ह्या दोघांना सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जातं. पण मी इथे प्राधान्य फॉरेन इन्व्हेस्टरला देणार आहे. जसं मी स्टार्टिंगला बोलले होते, डोमेस्टिक इन्व्हेस्टरला कंडिशन कंपल्सरी झाली इन्व्हेस्ट करायला, कारण त्याचं ऑर्डर बुक किंवा SIP बुक किंवा म्युच्युअल फंडचं जे SIP बुक आहे ते खूप मोठं झाल्यामुळे त्याला कंपल्सरी, आणि खूप लोक आजच्या डेटला SIP म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे ते ऑर्डर बुक मोठं झाल्यामुळे ते कंपल्सरी इन्व्हेस्ट करतात. पण फॉरेन इन्व्हेस्टर हे असे असतात, त्यांना ॲक्च्युली कसल्या प्रकारची कंडिशन नाही की तुम्ही ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा, ह्याच कंपनीत इन्व्हेस्ट करा, कारण त्यांच्याकडे फक्त इंडिया मार्केट नाही आहे, त्यांच्याकडे खूप सारे मार्केट आहे जे आपण स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर त्यांना वेगवेगळ्या मार्केटमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या झोन मार्केटमध्ये जाऊन ते आरामात इन्व्हेस्ट करू शकता. तरी त्यांनी पर्टिक्युलर इंडिया चूज केला आणि इंडियामध्ये ते कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करते असे आपण कंपनी ते फिल्टर करणार आहे. त्यासाठी अगेन एक आपण ॲड फिल्टरवर क्लिक करून FIचं ऑप्शन्स घेणार आहे. हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. कोणी कोणी डोमेस्टिक इन्व्हेस्टरला पण फॉलो करतं. तुम्ही जर डोमेस्टिक इन्व्हेस्टर घेणार असेल तर तिथं DIS टाईप करा. मी फॉरेन इन्व्हेस्टर घेते म्हणून मी FIच करते. आता फॉरेन इन्व्हेस्टरमध्ये मला ॲक्च्युली त्या कंपनीमध्ये किंवा त्या अशा कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टरनी पैसे इन्व्हेस्टर केले पण त्यांनी आत्तापर्यंत काही सेल नाही केलेले, अशी कंपनी मला शोधायची. असं नको व्हायला की फॉरेन इन्व्हेस्टरनी ते सेल केलेलं आहे. जर सेल केलेलं असेल तर मला त्याचा काहीच बेनिफिट भेटणार नाही. तर मला अशी कंपनी शोधायची जिथं फॉरेन इन्व्हेस्टरनी काहीच चेंजेस नाही केले. तर सिम्पल मला इथे FIजवर क्लिक करायचं आणि चेंज इन FIज होल्डिंगवर क्लिक करायचे. तर त्यानंतर FIजने तो स्टॉक ॲटलिस्ट सेल नको आहे करायला, म्हणून मी तर 0 घेतला. म्हणजे त्याने एक ॲक्च्युली जेव्हा आपण FIज एंट्री करतात हे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये करतात, ते 1-2 स्टॉक तो बाय सेल नाही करत, पण आपण 0 ठेवले म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत ह्या असल्या कंपन्या त्याच्यामध्ये
काहीच सेलिंग केलेलं नाही, ॲज इट इज त्यांच्याकडे होल्डिंग आहे. आता एवढं केल्यानंतर पण माझ्याकडे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 49 म्हणजे 49 स्टॉक आले. आता हे 49 स्टॉक आपल्याला जसे पाहिजे त्या अकॉर्डिंग आले. तर याच्यातनं आता सगळ्यात जास्त फॉल झालेले स्टॉक मला फिल्टर करायचे. तर ते फिल्टर करण्यासाठी मी प्राईस अँड चेंज पर्सेंटेजमध्ये चालले जाणार आणि ते फिल्टर लावून तिथे मी प्राईस अँड चेंज पर्सेंटेजचा ऑप्शन्स घेतला आणि लास्ट 3 मंथ्स घेते. का तर 3 महिन्यापासून अशा कंपन्या ज्या त्याच्या टॉपपासून किंवा ऑल टाईम हायपासून ॲटलिस्ट 40% to 50% निगेटिव्ह आहे. आता इथं बाय डिफॉल्ट 80 तर मी 40 करते. मला 40 to 30% ॲटलिस्ट त्या कंपन्या निगेटिव्ह असायला हव्या, तेव्हा जाऊन त्या मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते. तरी पण 49 आले. जर हा तुम्ही तुमचं ऑप्शन कमी जास्त केला, जसं की फॉर एक्झाम्पल मी 60 केला, तर 60 केल्यावर 5च कंपन्या, पण ॲक्च्युली तो प्लसमध्ये झाला, आपल्याला मायनसमध्ये हवं आहे. कारण की आपण फॉलवाल्या कंपन्या बघतो, ते जे स्टॉक ऑलरेडी वाढले त्याने जे पडले आहे आणि ते क्वालिटी स्टॉक आहे आणि ते इयर ऑन इयर ग्रोथ पण करतात, त्या अशा कंपन्या बघतो ते आपण. तर असं केल्यानंतर तरी पण माझ्यासमोर 49 स्टॉक आहे. आता याच्यात अजून तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंजेस करू शकता. तुम्हाला अजून कमी स्टॉक करायचे असेल, जसं की तुम्ही इथे जाऊन तुमचं मार्केट कॅपिटल चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल 49 स्टॉक तुम्हाला ट्रॅक करणं मुश्किल वाटते, तर तुम्ही 5,000 करोड मार्केट कॅपिटल करा. 5,000 केल्यानंतर कंपन्या कमी होतील, जसं 44 झाल्या, 44 झाल्या. आता प्रत्येक कंपनीचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता, जसं की इन डिटेल त्याचा स्टडी करू शकता. जसं मी पॉलीकॅपवर क्लिक केल्यानंतर इथं ओव्हरव्ह्यू आला त्याचा. आता इथे तुम्हाला ॲनालिसिस रेटिंग अँड त्याचं ॲक्च्युली सजेशन दिलेलं आहे की हा स्टॉक तुम्ही बाय केला पाहिजे, होल्ड केला पाहिजे, काय केलं पाहिजे. जसं 67% लोकांनी सजेस्ट केले तुम्हाला की तुम्ही बाय करू शकता. हे तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी दिल्या. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या स्टॉकच्या रिलेटेड काही न्यूज हवी असेल तर तुम्ही न्यूज इथे बघू शकता. याचे मार्केटमध्ये कोणते कोणते कॉम्पिटिटर आहे आणि ते काय करतात, त्या कॉम्पिटिटरचा काय रेशो चालू आहे, टॉप 1ला कोण आहे, टॉप 2ला कोण आहे, टॉप 3ला कोण आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती करायच्या असेल तर इथे तुम्हाला त्या बाकीच्या सर्व गोष्टी बघायला मिळतात. त्याचं फायनान्शियल, त्याचं बॅलन्स शीट तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर त्या कंपनीमध्ये काय काय फायलिंग झाले, त्याचे क्वार्टरली रिझल्ट, काय जे काही गोष्टी येणार आहे न्यूजमध्ये, त्या सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडवाल्यांनी काय केलं आहे, ह्या कंपनीमध्ये 1 महिन्यामध्ये सेल केलं आहे की बाय केलं आहे, काय करंट सिच्युएशन आहे, कोणत्या म्युच्युअल फंडवाल्यांनी पोझिशन ॲड केली, सेल केली, सगळ्या गोष्टी. करंट आता जे म्युच्युअल फंडमध्ये बघितलं तर बंधन एक म्युच्युअल फंड कंपनी, त्यांनी लास्ट मंथमध्ये 3.26% काय चेंजेस झालेले आहे. कोणी ॲड केला असेल तर ॲडवालं करंट होल्डिंग किती आहे, 0 आहे. जसं सगळ्या म्युच्युअल फंडबद्दल इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल. तर आरामात तुम्ही असं जाऊन तुम्ही स्टॉकचं ॲनालिसिस इथे करू शकता. म्हणजे ह्याच्यातले तुम्ही डेली बेसिसला हे स्टॉक तुम्हाला जस्ट डेली येऊन इथे रन करायचं आणि रन केल्यानंतर काही स्टॉक येणार आणि ज्यावेळेस मार्केट खूप पडतं त्यावेळेस तुम्ही हे रन केलं आणि याच्यात कोणते स्टॉक राहतात ते अशा स्टॉकला तुम्हाला फिल्टर करायचं. जसं फॉर एक्झाम्पल ही कंपनीवर मी क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर ह्या कंपनीचं मी इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, किती लोकांनी तिथं सजेशन दिलं आहे. अगेन म्युच्युअल फंडवाले काय करतात ते, जसं म्युच्युअल फंडवाल्यांनी करंटली आता त्यांचा जसं मोतीलाल ओसवाल जे आहे म्युच्युअल फंड, त्यांनी 4.73% स्टेक इन्क्रीज केला आहे. कोणी सेल केला आहे, कोणी वाढवला, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला अपडेटमध्ये बघायला मिळतात. अगेन कंपनीमध्ये फायलिंग काय झालं आहे, प्रमोटरचं होल्डिंग वगैरे, कॉर्पोरेट ॲक्शन, ह्या सर्व गोष्टी A to Z इथे तुम्हाला ओव्हरव्ह्यूमध्ये बघायला मिळतं. जसं त्याचं मार्केट कॅपिटल इथे तुम्हाला बघायला मिळतं, पी रेशो बघायला मिळतो, बुक व्हॅल्यू बघायला मिळते, सगळ्या गोष्टी सेक्टर वाईज. अगेन तुम्हाला कंपनीबद्दल इन डिटेल माहिती काढून घ्यायची असेल, कंपनी कोणत्या क्षेत्रात कुठे कसं काम करते, तुम्ही इन डिटेलमध्ये स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला कंपनीबद्दल अबाउट सुझलॉन एनर्जीबद्दल दिलं आहे. ही कंपनी काय करते, कुठे काम करते, कसं काम करते, त्याचे चेअरमन कोण आहे, प्रमोटर कोण आहे, काय काय सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जेव्हा केव्हा मार्केट पडतं आणि स्मार्ट मनी कुठे इन्व्हेस्ट करते किंवा कुठे इन्व्हॉल्व आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कळतच नसेल तर ही गोष्ट फॉलो करून तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.